नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये। आजचा दिवस आहे खूप खास, कारण आज आम्ही निघालो आहोत भीमाशंकरला। आणि भीमाशंकरला जायचं असेल तर भरपूर रस्ते आहेत आपल्यासाठी। ट्रेनने जाऊ शकतात, बसने जाऊ शकतात, पण ते कधी जर तुमचं ट्रॅव्हल असं बजेटमध्ये होत असेल, जर तुमच्याकडे असे रईस मित्र असतील ज्यांना फक्त गाडीच लागते, तर तुम्हाला मात्र खर्च करून जावा लागेल। ये तो फुल ट्रेन का फीलिंग ले रहे। मित्रांनो, आता आपण घेतलाय फर्स्ट फ्यूल ब्रेक आणि आपण अद्यापपर्यंत 600 रुपयाचा डिझेल CNG बोलतात, 600 रुपयाचा CNG आपण भरलाय। 300 रुपयाचा टोल पण आपण भरलाय, त्यामुळे खूप खर्च झालाय। बघू शकता तुम्ही, ट्रेननी गेला असतात किंवा बसनी तर हा खर्च, पण जर तुमच्याकडे असे रईस मित्र असतील ज्यांना गाडीच लागते सगळ्या ठिकाणी, तर तुम्हाला मात्र खर्च करणं भाग आहे। आधीच आपण उशिरा चाललो होतो मित्रांनो, पण बघू शकता हे दोन व्यक्ती, किती पण उशीर होऊ दे, फोटोशूट महत्वाचं आहे। इनफ ऑफ द जोक। 280 किलोमीटर ना, 204 किलोमीटर आहे मुंबई पासून ते भीमाशंकर। आणि आजची सवारी आपली सांभाळत आहेत हे दादा। तर काय नाव म्हणाले आपलं? तुषार दादाच्या हाती आपली सवारी आहे। नाव तुषार, आहेत खूप हुशार। थोडं युजल पेक्षा खूप थंड वारा इकडे फ्लो होत आहे आणि ॲक्च्युली आम्ही पूर्ण खिडकी ओपन करून बिंदास हव्याचा आस्वाद घेत आहोत। सगळे मंडळी थोडेसे दमले आहेत, कारण सकाळी 7:30-8 वाजता आपण जर्नी स्टार्ट केली आणि इट्स ऑलमोस्ट लाईक 4 hours 4 किती झाले, 3 तास झाले ना, 3-4 तास झाले आपण गाडीतच बसून आहोत। मित्रांनो, सगळ्यांची झोपमोड करून जे स्वतः झोपलेत आता, आमच्या मंडळाचे खजिनदार टिंग्या दादा उर्फ नाही प्रथमेश तावडे उर्फ टिंग्या दादा, मला आलोय का आपण इथे आरामाची झोप। भीमाशंकरला येऊन तुम्हाला इथेच गाडी पार्क करावी लागेल। काहीतरी 1.5 किलोमीटर इकडनं मंदिरला आहे आणि इकडे बघू शकता, इकडे पार्किंगसाठी अशी सोय केलेली आहे। तर मित्रांनो, बसची सेवाच्या व्यतिरिक्त आपल्याला अशी प्रायव्हेट गाडी पण तुम्ही करू शकता। 20 रुपये पर सीटमध्ये तुम्ही डायरेक्ट थेट मंदिराकडे जाऊ शकता। 20 रुपये ना सीट। फायनली पोचलो आहोत भीमाशंकरला भाई। How are you feeling, my bro? I am feeling good. Kurta विसरलो आहे।
शकता मित्रांनो, लाईन इतकी आहे की माणसांना भूक आधीच लागली आहे. थँक्यू, माझं सिलेक्शन झालंय. पाहू शकता इतके आवडले वडापाव की अजून एक राऊंड एक वडापावचा चालू आहे. आणि ताबडतोब माणसं कॅमेराकडे पण बघत नाहीयेत, म्हणजे विचार करू शकता किती भूक लागली आहे. खोल के भी नहीं दिया. फायनल फ्यू 10 मिनिट्स. कसं वाटतंय? काय काय म्हणता मग सागर भाऊ, कसं झालं दर्शन? खूप छान झालं दर्शन. आम्हाला 5-5.5 तास अप्रॉक्स लागले, पण दर्शन एकदम उत्तम. आपल्याला भरपूर वेळ भेटतो आतमध्ये. आणि हा प्रसाद आम्ही घेतला आहे. मागे आम्ही फोटो काढायला इकडे आलो. ते प्रसाद काउंटर आहे. मोठं पॅकेट जे हेवालं आहे ते आपल्याला पडतं 100 रुपयाला 6, आणि छोटं पॅकेट जे तिथे आहे ते पडतं 50 रुपयाला 3. बघू शकतो मित्रांनो, आम्ही आता मागवली आहे इकडे एक लंच थाली व्हेज, आणि सगळ्यांनीच थाली मागवली आहे. सकाळपासून सगळे उपाशी होते. आणि भावाचा पापड कुठे आहे? मला पापडच नाही. पापड दिलं नाही. आणि सुरू करूया तोडफोड कार्यक्रम. खूप भूक लागली. तर मित्रांनो, कसं होतं जेवण? जेवण खूप छान होतं, उत्कृष्ट होता अगदी. व्हेज थालीपासून आम्हाला इतकी अपेक्षा नव्हती, बट ॲक्च्युली द फूड वॉज व्हेरी नाईस, ऑथेंटिक. आणि खूप तोडफोड आम्ही तोडलं आहे. हर हर. तर असा होता आजचा व्हिडिओ गाईस. आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि हा आमचा खूप मच अवेटेड व्हिडिओ होता. मच अवेटेड ज्योतिर्लिंग होतं. आम्ही भरपूर टायमापासून हे दर्शन घेण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो, बट ते फेल होत होतं. बट दिस टाइम वी सक्सीडेड. हर हर महादेव. हर हर महादेव.